आता पुढची बातमी, अर्थातच बातमी ही या चर्चेत राहिलेल्या राजकीय ऑफर संदर्भातली। विद्यमान मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना ही ऑफर दिली। होय, देवेंद्र फडणवीस यांनी चक्क उद्धव ठाकरेंनाच ऑफर दिली आणि ती देखील भर विधान परिषदेत। अंबादास दानवेंनी विधान परिषदेतला या टर्मचा कार्यकाळ पूर्ण केला। त्यांना निरोप देताना केलेल्या भाषणात फडणवीस यांनी चक्क उद्धव ठाकरेंनाच ऑफर दिली। 2029 पर्यंत सत्ताधारी होण्याचा काही स्कोप नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी इथे येण्याचा विचार करावा अशी ऑफरच फडणवीसांनी दिली आहे। विशेष म्हणजे फडणवीसांकडून ही ऑफर दिली जात असताना एकनाथ शिंदे देखील सभागृहात उपस्थित होते। देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य जरी मिश्किलपणे केलं असलं तरी त्यांची राजकीय वर्तुळात चर्चा मात्र गांभीर्याने सुरू आहे। दरम्यान दानवेंच्या निरोप समारंभापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची ओझरती भेट देखील झालेली होती, त्यामुळे या भेटीगाठी आज दिवसभरात चर्चेत राहिल्या आहेत। या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत। त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही। मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून। उद्धवजी, आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही, काय ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। देवेंद्र फडणवीसांनी आज तुम्हाला विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर घेण्याची ऑफर दिली आहे। त्यांनी असं म्हटलं की 2029 पर्यंत आम्ही विरोधी बाकावर लावणं शक्य नाही, पण मी मला इथे येण्याचा स्कोप आहे। ठीक आहे, मग काय आहे का ऑफर दिली आहे? त्यांना माहिती नाही, तो नुसता बाकाचा नाही, प्रसंग बडा बाका आहे म्हणा। तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे। एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात उद्धव ठाकरेंना आपल्याकडे येण्याची ऑफर दिली, तर दुसरीकडे दानवेंच्या निरोप समारंभात बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शालजोडीतले हाणण्याची संधी साधली। उद्धव ठाकरेंनी संघाच्या मुशीत तयार झालेला दानवेंसारखा नेता दिल्याबद्दल फडणवीसांचे आभार मानले, तर आमचे नेते घेतल्याबद्दल आभार मानणार का असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना चिमटाही काढला। अत्यंत मोकळेपणाने जाहीरपणाने मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतोय आणि प्रांजळपणाने कबूल करतो की तुम्ही तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय। आता हे धन्यवाद जसे मी त्यांना देतोय तसे ते मला धन्यवाद देऊ शकतील की नाही, कारण माझ्याकडनं जे त्यांनी घेतलेत। एक कार्यकर्ता म्हणून अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे। सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुमचा जन्म झाला तरी सुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्षनेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत। पदं येतात आणि पदं जातात, पण शेवटी जनतेच्या मनामध्ये आपली प्रतिमा काय म्हणून राहते हे आपल्या आयुष्याचं फलित असतं। अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे, माझं पद टिकलं पाहिजे। पद टिकवण्यासाठी म्हणजे आता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत। ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही, नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही। त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल।